मी घराची खिडकी आमच्या खोलली आणि हे बघा हे पूर्ण असं धुक्यासारखं वातावरण आहे पूर्ण. आम्हाला मी सांगते हे आमची खिडकी आहे हायवेच्या इथं फक्त खिडकी आहे. पलीकडे हायवे आहे समोरच आमच्या पुढ्यातच आहे लागून आणि हायवेच्या पलीकडे डोंगर आहे. डोंगराच्या वरती बघा केवढा भयानक धुका पडला. ते बहुतांश पाऊस पण येऊ शकतो असं नाही आहे कारण हे भयानक असं पावसासारखंच वातावरण आहे. तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव पाटील फॅमिली नुमाद. आणि आज वातावरण खूप खराब आहे तसं सांगितलं गेलं पण होतं की 28 या 27 पासून ते 3 तारखेपर्यंत या दरम्यान पाऊस या थंडी खूप पडणार आहे. तर सचिन मी आता जस्ट खिडकीतून बाहेर बघितलं. दर्श आणि सचिन जेव्हा ऑफिसला गेले म्हणजे सचिन ऑफिसला गेले आणि दर्शला शाळेत सोडून ते त्यांच्या ऑफिसला निघून जातील. मी जाऊन फक्त खिडकी खोलली बाहेर बघतात तर बघा काय आहे आणि इतकं जवळ आहे एकदम अतिशय खराब वातावरण आहे. अरे देवा बघ केवढं आहे भयानकच आहे. मी घराची खिडकी आमच्या खोलली आणि हे बघा हे पूर्ण असं धुक्यासारखं वातावरण आहे पूर्ण. आम्हाला मी सांगते हे आमची खिडकी आहे हायवेच्या इथं फक्त खिडकी आहे. पलीकडे हायवे आहे समोरच आमच्या पुढ्यातच आहे लागून आणि हायवेच्या पलीकडे डोंगर आहे. डोंगराच्या वरती बघा केवढा भयानक धुका पडला. ते बहुतांश पाऊस पण येऊ शकतो असं नाही आहे कारण हे भयानक असं पावसासारखंच वातावरण आहे. गाड्या मात्र चालल्या सगळ्या. समोर पण बघायला लागले. मोर बघतोय माझ्या घरच्या समोरच्या बाजूला. तर इकडे सगळं नॉर्मल आहे म्हणजे काहीच नाही जसं आहे तसंच आहे. म्हणजे थंडीसारखं क्लायमेट वातावरण आहेच पूर्णपणे पण बाकी असं काही दिसत नाही. काय धुका तिकडनं येतो की काय वातावरण झाले खराब. पण मी तोपर्यंत माझे कामं आवरून घेते नाही ते बघत बसले तर सगळे कामच राहून जातील. तर ती सगळी कामं पहिले आवरून घेते त्याच्यानंतर मी परत दाखवते कारण आता 7:30 झालेत. दाखवते मंडळी. मी म्हटलं आंघोळ करेपर्यंत काय थोडं बदलतंय की वातावरण. तर बाहेर मी दाखवते आता कसं झालंय. किती वाजले 8:15 झाले तर 8:15चं वातावरण दाखवते कसं येते. पावसामुळं खूप वातावरण एकदम खराब झालंय हा ना. चिमणी आल्या. चला 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 चला. तर हे आहे बाहेरचं वातावरण एकदम तसंच आहे पावसासारखं ढगाळ वातावरण. तू पण आली. चिमणी आहे छोटीशी तिचा पिल्लू आहे. तू कुठे गेली. जेवण वगैरे सगळं झालंय. बाहेरचं वातावरण अजूनपर्यंत पावसाचंच आहे. तर गेले निघून. आणि जेवणामध्ये आज बनलं आहे पाऊस आणि त्याच्यामध्ये आज आहे गुरुवार पास. गावठी वांग्याची भाजी. इथले उमानी वांगे आहेत ती केलेली आणि आहे बटाणे आणि शेंगा बटाटा रस्सा. तिथे भात बनवलंय चपातीचं पीठ लावून घेतलं. त्या बटाट्याच्या फेण्या पासाच्या. हे कालचं उरलेलं जेवण आहे ते आपल्याला झाकण ठेवून देते कारण गरम करून काढलंय. हा आहे मच्छी मार्केट. नेक्स्ट टाइम मी याचा नक्की फुल व्हिडिओ बनवेन. सचिन आले दर झोपलं त्याच्यासाठी मी जाऊ नाही शकत गाडीतून मित्र. खूप गाड्या लागल्या जवळपास 8-9 गाड्या लागल्या. त्याचबरोबर
असं भाजीवाला म्हणजे व्हेजिटेबलवाला बसतो, रोज येतो, कधी कधी नाही येत. त्याच्याकडे फ्रूट असतात म्हणजे द्राक्ष, संत्री, कधी मोसंबी, ॲपल आणि सगळ्या व्हेजेस असतात त्याच्याकडे. मॉलपेक्षा म्हणजे हायपर मार्केटपेक्षा स्वस्त मिळतात बऱ्यापैकी चांगल्या. चेन कुठे गेले बघाय बोलले, पका मला पका. वेजेसवाल्याची गाडी आहे, भाजीवाल्याची, मने भाजीवाला. हे सगळे इथनं जेवढे हेल्पर लोक किंवा फॅमिलीवाले सगळेजण येतात इथं मच्छी घ्यायला. एकदम फ्रेश मच्छी येते, रोज येतात मच्छीवाले, पण कापून नाही देत, आपल्याला कापावी लागते. खूप मोठी मोठी असते, छोटी मोठी. एकचे ऑफर नाही पण. दशू, ए दशू, दशू, अरे काय दशू, इकडे बा, इकडे बा, इकडे बा, इकडे बा. थंडी लागली, खूप गर्दी आहे. दशू काय हवा तुला? अबे इकडे बा, इकडे बा, इकडे बा, इकडे बा, इकडे बा. इकडे बा, इकडे बा, इकडे. का रडतोय दशू? इकडे बघ, आता आता बघ. माहिती ना हा गुंगुंग गुंगुंग का वाजतो तू? हा आपला का वाजला? हा दशू, लुक. मेस्सी. दश माझा पकड. दश माझा रडतोय, पण का रडतोय? त्याला काय पाहिजे? शोरमा. आणि आम्ही काय मागवले? समोसे. हा दशने माझ्या मेसीचा टी शर्ट घातला नाही मस्त. नाही खादू मामा खातोय नुसता. पप्पा खातोय, आपण पण खाऊ. म्हणजे सोनाला पण देऊ समोसा. का नाही द्यायचा? आवाज बघ कसा येता बघ. याडा मामा आहे माझा, याडा मामा. अरे ते चॉकलेट, बाईनी चॉकलेट दिला नाहीत, गावावरून एवढा मोठा असा गट्टा दिला नाही, आजीच्या भाषेत गटला. मग तो एवढा गट्टा त्याने, अजून खूप सारी चॉकलेट आहेत, त्यांनी सगळ्या प्रकारची दिलं नाही. तिला इमली पण दिला नाही, चिंचे म्हणजे ह्याची साखरी लावलेली असं सुकी, ती एवढी सगळी चॉकलेट असून आता बोलतो की मला चॉकलेट घ्यायचं. बेबली ती संपल्याशिवाय चॉकलेट घ्यायची नाही, बरोबर ना? येस येस. स्माइल दे, स्माइल. कुत्तोय नुसता कुत्यासारखा. तर आज मार्केटमधून सचिनने घेतली ही बगी. मोठी आहे ना, अशी मोबाईल मध्ये कमी वाटते छोटी, म्हणजे सॉरी मोठी, पण अशी खूप मोठी आहे एकदम. बागाय बागाय मोठा, बागा मला बागा. दुसरा काय होता? खेकडा होता ना, म्हणजे कांबूर नव्हती मोठी, बांगडे, कांट होते, ढोमे होते, ढोमे, जाडे ढोमे. आणि ती राजा राणीची पिंक, गुलाबी आणि पिवळ्या कलर मधली. असं आहे. चला कापू. दर्शने आता खेळाचे कपडे पण काढला नाहीत, पप्पाचे आणि त्याचे क्रिकेटचे. उद्या सकाळी जायचं आहे. माझा नंगू पंगू इकडं आहे. छी नंगू. पॅप्सी आता नाही प्यायची.